नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण चमचमीत मटर पनीरची भाजी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे पनीर तळून घेऊयात। हे पनीर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। बघू शकता पनीरचे सगळे तुकडे तेलात फ्राय करून घेतलेले आहेत। मटर पनीरसाठी जे मसाले लागणार आहेत ते बघून घेऊया। आलं लसूण पेस्ट घेतली, इथे आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट केली आहे। मटर पनीर मिक्स मसाला घेतलाय, इथे आपलं जे घरचं वाटण असतं कांदा सुकं खोबरं आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलंय। गरम मसाल्याची पावडर आहे, हळद तिखट आणि ते कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली। गार्निशिंग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर। त्याच कढईत आपण भाजी करून घेणार आहोत। त्या तेलातच आता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही फ्राय करून घेऊया। आधी आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया, 2 चमचे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली ते टाकून घेतली। घरचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेतलं। आता यातच हळद गरम मसाला पावडर आणि लाल तिखट सगळे मसाले व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया। तर यात जे सुवानाचा मटर पनीर मिक्स मसाला आहे ते टाकून घेतलंय। तेलात ते मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित। 3 मिनिटं मसाला तेलात छान फ्राय करून झाल्यानंतर त्यात मटर टाकून घेऊया। मटर मिक्स झालेले आहे मसाल्यांमध्ये, त्यातच थोडं पाणी टाकून घेऊया। त्यात सर मीठ टाकून घेतलं, त्यात तळलेले पनीर टाकून घेऊया। साठी कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली। भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। रस्सेदार अशी मटर पनीरची भाजी तयार आहे, भन्नाट अशी। बघू शकता मटर पनीरची रस्सेदार अशी भाजी तयार झालेली आहे। घरच्या घरी सोप्या पद्धतीने चुलीवरची तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान दिसते अशी। चमचमीत आणि रस्सेदार अशी चुलीवरची मटर पनीरची भाजी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।